नमस्कार, मी राज साने. TV1 मराठीवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. पाहूया ताज्या घडामोडी. जत येथील वन विभागाच्या वतीने जमिनीवरील लावलेले हजारो रोपे जळीत प्रकरणी जिल्हा परिषद सदस्य माननीय सरदार पाटील यांनी दिले पालकमंत्री जयंतराव पाटील यांना निवेदन. पालकमंत्र्यांनी दिले चौकशी करण्याचे आश्वासन. जत जिल्हा सांगली येथील वन विभागाच्या वतीने जत तालुक्यातील होसपेठ, बिरनाळ, रेवनाळ व जत येथील वन विभागाच्या मुख्य कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या वन विभागाच्या क्षेत्रावर आग लागल्याने हजारो रोपे जळून खाक झाले असून याची चौकशी करून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यावर कारवाई करावी या मागणीचे निवेदन जिल्हा परिषद सदस्य माननीय सरदार पाटील यांनी जत येथे पालकमंत्री माननीय जयंतराव पाटील यांना निवेदन दिले. त्यांनी तातडीने माहिती घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन दिले. जत तालुक्यात वन विभागाच्या वतीने स्वतंत्र कार्यालय आहे. या कार्यालयाच्या अखत्यारीत तालुक्यात हजारो एकर जमीन आहे. या जमिनीवर गेल्या 10 वर्षात हजारो हेक्टर विविध प्रजातीच्या रोपांची लागवड केली असून यावर शासनाने गेल्या 10 वर्षात कोट्यावधी रुपये खर्च केले असून त्यातून वृक्ष लागवड केली आहे. या माध्यमातून जत तालुक्यातील दुष्काळ हटवावा, नैसर्गिक समतोल अबाधित राहावा यासाठी शासनाचा प्रयत्न होता. मात्र याला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. होसपेठ, बिरनाळ, रेवनाळ व जत वन विभागाच्या कार्यालयाच्या पाठीमागील वन विभागाच्या हद्दीत रोपे जळून खाक झाले असून यांची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करावी या मागणीचे निवेदन आज जत येथे पालकमंत्री माननीय जयंतराव पाटील हे दौऱ्यावर आले असताना दिले. जत तालुक्यातील फॉरेस्ट विभागामध्ये बराचसा काही गोंधळ चालू आहे. त्यामध्ये जत, बिरनाळ, होसपेठ, रेवनाळ या ठिकाणी फॉरेस्टमध्ये गेल्या वर्षी लावलेली झाडं म्हणजे पूर्ण फॉरेस्टमध्ये जळून खाक झालेलं आहे. साहेबांना मी फोटोसुद्धा या बाबतीतले दिलेले आहे आणि माझी विनंती आहे, आजच मी जयंत पाटील साहेबांना भेटलो आहे. जयंत पाटील साहेबांनी देखील तक्रार द्यायला सांगितले. मी आज तक्रार देतोय जयंत पाटील साहेबांना आणि येत्या सोमवारी मी या विषयावर कलेक्टर साहेबांना सुद्धा भेटून मी याच्यावर तक्रार दाखल करणार आहे आणि ह्याची चौकशी झाली पाहिजे. कारण का बऱ्याचशा गोष्टी आता अंतर्गत बाहेर यायला लागलेत की फॉरेस्ट नेमकं जळण्यामागचं कारण काय आहे, त्यानंतर रेवनाळमध्ये फॉरेस्ट काय कशासाठी जळलं, बिरनाळमध्ये का जळलं, होसपेठमध्ये का जळलं, जतमध्ये तर फॉरेस्ट ऑफिसच्या शेजारी फॉरेस्ट जळतंय आणि फॉरेस्टचे अधिकारी बघत असतील तर याच्यामागे नेमकं गौडबंगाल काय आहे याचं खोलापर्यंत आम्ही गेलोय, चाललोय आणि जाया पण लागलोय आणि नक्कीच येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये फॉरेस्टमध्ये आग कशा पद्धतीने लागली जाते, काय लावली जाते किंवा काय ह्याची नक्कीच पाळंमुळ आम्ही जयंत पाटील साहेबांच्या माध्यमापर्यंत पोहोचू. त्याचबरोबर कलेक्टर साहेबांना याची पूर्णतः पुरावे सहित आम्ही सादर करणार आहोत. त्यामुळं येणाऱ्या 8 दिवसामध्ये नक्कीच हा फॉरेस्ट विभाग हा भविष्यात पुढे काय कुठं आणि आग लागते का हे बघणे गरजेचं आहे आणि हे आम्ही 2-3 दिवसात म्हणजे सोमवारी आम्ही कलेक्टर साहेबांना पूर्णशी तक्रार निश्चित, फोटो निश्चित, नेमकी आग कशामुळे लागली याचे पुरावे काढलेले आहेत, काही राहिलेले काढून आम्ही कलेक्टर साहेबांकडून दाखल करणार आहोत. आणि कलेक्टर साहेबांनी आणि जयंत पाटील साहेबांनी जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब आहेत जयंत पाटील साहेब यांनी याच्यावर गंभीरपणे दखल घ्यावी आणि त्या दखल नाही घेतल्यास आम्ही येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये याच्यावर जर काही कारवाई नाही झाली तर नक्कीच फॉरेस्टच्या सांगली फॉरेस्ट ऑफिसच्या समोर उपोषणास मी जिल्हा परिषद सदस्य या नात्यानं उपोषणास बसून याची पाळंमुळं शोधून काढू.